आजच्या टेक्निकल अनालिसिसच्या एपिसोड 5 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण यामध्ये टॉपिक जो बघणार आहे तो आहे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. नेमका सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या एपिसोडमध्ये वारंवार हे ऐकलेलेच असेल. परंतु त्याचं कन्सेप्ट आपण घेतलेली नाहीये. तर यामध्ये आपण डिटेल अनालिसिस या ठिकाणी बघणार आहे. तर नेमकं सुरू करूया, की बघा, की सर्वप्रथम सपोर्ट म्हणजे काय? तर सपोर्ट म्हणजे असं एरिया त्या ठिकाणी सेलर प्राइस खाली घेऊन येतात. परंतु ज्या ठिकाणी प्राइस रिजेक्ट होतं आणि त्या ठिकाणी बायर्स ॲक्टिव्ह होऊन ती प्राइस त्याला पुन्हा वरती नेण्यासाठी जे प्रयत्न करतात, त्या ठिकाणी निर्माण झालेल्या झोनलाच आपण सपोर्ट झोन असं म्हणतो. म्हणजेच बघा मित्रांनो, प्राइस सेलर खाली घेऊन येतात. परंतु ते खाली न नेता एक झोनपाशी थांबतं आणि त्या ठिकाणी ते पुन्हा वरती जातं. म्हणजेच त्या ठिकाणी बायर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळे ते प्राइस वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. पुन्हा प्राइस सेलर खाली घेऊन येतात. पुन्हा त्या ठिकाणी प्राइस रिजेक्ट होते आणि पुन्हा बाहेर त्या प्राइसला वरती घेऊन जातात. असा एरिया ज्या ठिकाणी डिमांड अवेलेबल असते, म्हणजे डिमांड झोन असतो, त्या ठिकाणी बायर अवेलेबल असतात आणि प्राइस सेलर या ठिकाणी घेऊन येतात. परंतु बायर या ठिकाणी प्राइस असल्याच्या कारणाने प्राइसला वरती घेऊन जातात. असा तो एरिया म्हणजेच त्या ठिकाणी आपण सपोर्ट एरिया असं म्हणतो. त्याला सपोर्ट असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. तर रेझिस्टन्समध्ये काय? तर बघा, त्या ठिकाणी प्राइस बायर वरती घेऊन जातात. पण वरच्या बाजूला असा एक झोन असतो. त्या ठिकाणी प्राइस रिजेक्ट होते आणि त्या ठिकाणी रिजेक्ट झाल्यानंतर सेलर ॲक्टिव्ह असल्याच्या कारणाने बायरला रिजेक्ट करतात आणि प्राइस खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर पुन्हा त्या ठिकाणी बायर त्या ठिकाणी नेतात आणि पुन्हा त्या ठिकाणी प्राइस रिजेक्ट होते आणि पुन्हा ते सेलर त्याला खाली घेऊन येतात. त्या ठिकाणी निर्माण होण्यात झालेला झोन जो तयार होतो, तो म्हणजेच रेझिस्टन्स एरिया किंवा त्यालाच आपण रेझिस्टन्स असं म्हणतो. ठीक आहे. त्या ठिकाणी बाहेरचं कंट्रोल सुटून जातं आणि सेलर ॲक्टिव्ह होतात. असा झोन त्या ठिकाणी सेलर ॲक्टिव्ह असतात. अशा झोनलाच आपण रेझिस्टन्स असं म्हणतो. तेव्हा प्राइस वारंवार या झोनला टच होते. पुन्हा त्या ठिकाणी रिजेक्ट होते. तर तेव्हा हा झोन आणखी स्ट्राँग होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यालाच रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. तर सपोर्ट आणि रेझिस्टन्स या दोन तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील. आता बघा, एक्झॅक्ट आता सपोर्ट आणि सपोर्ट झोन आणि लाईन. तर बघा, की कुठल्याही प्रकारची लाईन नसते, की या लाईनला आल्यानंतर प्राइस रिजेक्ट होऊन परत जाणार, ही लाईन नसते. ठीक आहे. तर हा एक झोन असतो. ज्या झोनमध्ये प्राइस त्या ठिकाणी कुठे पण रिजेक्ट होऊ शकतात किंवा या झोनमध्ये सेलर ऍक्टिव्ह असल्याने हा एक झोन असतो. त्या ठिकाणी सेलर किंवा बायलर जर खाली बनत असेल तर हा एक झोन असतो. त्या ठिकाणी बायर ऍक्टिव्ह असू शकतात. ठीक आहे. त्या ठिकाणी जेव्हा आपण प्राइस जातं ते वरच्या दिशेस तर या ठिकाणी बघा रेजिस्टन्स असते. त्या ठिकाणी प्राइस जेव्हा पण जातं ते प्राइस खाली घेऊन जातात. म्हणजे या ठिकाणी सेलर ऍक्टिव्ह आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. तर म्हणजे ही एंट्री जी आहे किंवा ही जो एरिया आहे तो सेलरचा एरिया आपण म्हणू शकतो. तर बघा, की सपोर्ट असेल तर सपोर्टच्या एरियाला या ठिकाणी आल्यानंतर प्राइस एक लाईनला न लागता, की या ठिकाणी पुन्हा प्राइस रिजेक्ट होतात आणि रिव्हर्स होते प्राइस. पुन्हा प्राइस आल्यानंतर या ठिकाणी रिव्हर्स होते. हा झोन ज्या ठिकाणी तयार झालेला असतो, त्या ठिकाणचा जो एरिया असतो त्याला आपण एक लोकेशन म्हणजेच त्या ठिकाणचा आपण त्याला झोन म्हणू शकतो. ठीक आहे. तर ह्या 2 कन्सेप्ट पुन्हा तुम्हाला समजल्या असेल तर बघा, स्ट्राँग सपोर्ट आणि स्ट्राँग रेझिस्टन्स कधी होतो? तर बघा, प्राइस जेव्हा क्लिअर टर्न करते तेव्हा. त्यासोबतच बघा, प्राइस एकापेक्षा जास्त वेळा त्या त्या प्राइसला टच करते. तर बघा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा असं जेव्हा टच करते तेव्हा आपल्याला लक्षात येते, की हा जो रेंज आहे ते स्ट्राँग रेंज आहे हे आपल्याला लक्षात येतं किंवा स्ट्राँग झोन आहे आपल्याला हे लक्षात येतं. ठीक आहे. प्राइस इथं वारंवार त्या झोनला टच करतो. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते, की हा खूप स्ट्राँग झोन आहे. तर बघा, की अशा वेळेस आपल्याला एक मल्टिपल हायर ट्रेंड फ्रेम बघणं गरजेचं असतं. त्यानुसार आपल्याला कळतं, की या ठिकाणी स्ट्राँग सपोर्ट आणि रेझिस्टन्स ओळखायला थोडं जास्त हेल्प होतं. म्हणजे जर बिगर टाईम फ्रेममध्ये ट्रेंड जर हा बेरिश असेल, तर लक्षात येते, की स्मॉलर टाईम फ्रेममध्ये पण ट्रेंड बेरिश असण्याची दाट शक्यता असू शकतं. तेव्हा लक्षात येते, की प्राइस वारंवार रिजेक्ट का होतं ते आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा, स्ट्रक्चर आणि व्हॅल्यूम हे बघणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यासोबतच आपल्याला स्ट्रक्चर आणि व्हॅल्यूम बघितल्यानंतर तो त्या ठिकाणी प्राइस रिव्हर्स होणार आहे की नाही हे आपल्याला कळतं.
तर बघा रेजिस्टन्स एरियामध्ये एक रेड कॅन्डल बनली. त्यावर जर व्हॅल्यू जर खूप बिग जर बनला, तर त्या ठिकाणी प्राइस रिव्हर्स होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. जर सपोर्ट एरियामध्ये प्राइस आली आणि या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डलवर जर व्हॅल्यूम जर खूप मोठी बनली, त्या ठिकाणी प्राइस ही वरती जाण्यासाठी किंवा बुलिश मूव्ह देण्यासाठी तयार असू शकते. म्हणजे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत आपण व्हॅल्यूम सुद्धा बघितलं पाहिजे. आणि सपोर्ट एरियामध्ये प्राइस जेव्हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जे असतं, एक सपोर्ट एरियामध्ये किंवा रेजिस्टन्स एरियामध्ये जर बनत असेल, त्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड जे आहे कन्फर्म होतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला जे नेक्स्ट ट्रेडिंग येण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. तर बघा, मल्टिपल टच जेव्हा करते तेव्हा प्राइस. तर बघा, प्राइस अपसाइडला येतं. प्रथमतः या ठिकाणी काय करतात, टच करतं. पुन्हा खाली घेऊन जातात सेलर. पुन्हा या ठिकाणी येतात. बाहेर घेऊन येतात. पुन्हा प्राइसला जातात आणि सेलर त्याला खाली घेऊन जाते. पुन्हा बाहेर वरती येतात आणि तिसऱ्यांदा त्याने टेस्ट केलेलं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल, की हा स्ट्राँग एक एरिया आहे. त्या ठिकाणी प्राइस वारंवार रिजेक्ट होत आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे जेव्हा पण या ठिकाणी प्राइस येणार, या ठिकाणी रिजेक्ट होणार, हे आपल्यावरती रिएक्शन येतील. हा स्ट्राँग रिपीटेड टच केलेला रेजिस्टन्स झोन आहे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर बघा, की फ्रेज झोन म्हणजे काय? तर बघा, आ- समजा एक रेजिस्टन्स एरिया आहे. त्या ठिकाणी प्राइस प्रथमतः आली आणि खाली गेली. म्हणजे हा पहिल्यांदा टच केलेला झोन आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण या ठिकाणी पुन्हा प्राइस रिजेक्ट होईल अशी आपण शक्यता वर्तवतो कारण सेकंड टाईम आपण टच केलेला नाहीये. तेव्हा प्राइस पुन्हा त्या ठिकाणी येतं, रिजेक्ट होतं, पुन्हा खाली जातं. आता सेकंड टाईम येत आहे आणि पुन्हा ती टच केली आणि पुन्हा खाली गेली. तेव्हा आपल्या लक्षात आलं, की सेकंड टाईम या ठिकाणी प्राइस रिजेक्ट झाली म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेलर आहे आणि हा झोन एक रेजिस्टन्स एरिया आहे किंवा प्राइस खालच्या दिशेने या ठिकाणी टच केला म्हणजे सपोर्ट एरियामध्ये रिजेक्ट झाली, पुन्हा आली, या ठिकाणी पुन्हा वरती गेली. म्हणजे आपल्या लक्षात येते, की या ठिकाणी एक स्ट्राँग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स झोन आहे. जेव्हा प्राइस मल्टिपल टाईम एका एरियाला टच करतं. त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा मल्टिपल वेळा प्राइसला टच करतं, तेव्हा ब्रेकआउट होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढू शकतात. ठीक आहे. आता तू पुढे बघणार आहेस. तर बघा, त्या ठिकाणी जेव्हा प्राइस मल्टिपल टाईम त्याला टच करतं, एक ब्रेकआउट येण्याची शक्यता येतं. प्राइस वारंवार त्या ठिकाणी टच केल्यानंतर ते ब्रेकआउट वीक होत जातं आणि बघा, जेव्हा चौथ्यांदा किंवा पाचव्यांदा जर टच केली समजा, की ते एक ब्रेकआउट देतं. आता ब्रेकआउट म्हणजे काय? जेव्हा ती लेव्हल एक तोडतं, त्या ठिकाणी एक स्ट्राँग कॅन्डल बनते आणि प्राइस त्या लेव्हलला तोडून जेव्हा वरती जातं, त्याला आपण ब्रेकआउट असं म्हणतो. आणि जेव्हा प्राइस तिथून रिव्हर्स होते, पुन्हा त्या लेव्हलवर येऊन, पुन्हा त्या लेव्हलला टच करते आणि पुन्हा ती वरती जाते, तेव्हा ज्या ठिकाणी तो टच केलेला झोन आहे, त्याला आपण रिटेस्ट असं म्हणतो. म्हणजे पुन्हा बघा, प्राइस वारंवार या झोनला आले, हा रेजिस्टन्स झोन आहे. रेंजला ब्रेक केला आणि एक नवीन स्विंग हाय बनवला आणि पुन्हा प्राइसने एक स्विंग लो बनवला. पण तो स्विंग लो रेजिस्टन्स एरियाला टच करून त्यावरती बनून पुन्हा ती प्राइस त्या ठिकाणी रिव्हर्स झालेली दिसून येते. परंतु ज्या ठिकाणी तो स्विंग लो बनवला, तो स्विंग लो म्हणजे तोच एक रिटेस्ट. ठीक आहे मित्रांनो. प्राइस ब्रेकआउट दिल्यानंतर एक रिटेस्ट घेण्यासाठी ती परत येतं आणि या ठिकाणी आपण एक व्हॅलिड एंट्री घेऊ शकतो. तर बघा, आता आपण रेजिस्टन्स एरियाला केलेला ब्रेक आपण बघितला. तर बघा, प्राइस एक लेव्हलला येतं या सपोर्ट झोन एरियामध्ये. या ठिकाणी सपोर्ट एरिया तोडून जो एक स्ट्राँग कॅन्डल आणि स्ट्राँग कॅन्डल ही व्हॅल्यूम सोबत बनते. त्याला ब्रेक करतं. त्याला आपण ब्रेकडाउन असं म्हणतो. आणि या ठिकाणी एक ब्रेकडाउन येते. प्राइसला ब्रेक करतं. त्यालाच आपण ब्रेकडाउन असं म्हणतो. ते प्राइस पुन्हा टेस्ट करण्यासाठी खाली जाते. एक स्विंग लो बनवते आणि या एरियाला एक टच करून पुन्हा ती वरती जाते. तेव्हा त्याला आपण रिटेस्ट असं म्हणतो. रिटेस्ट या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. एंट्री आपल्याला ब्रेकआउट या ठिकाणी घ्यायचे नसतं, तर रिटेस्ट या ठिकाणी घ्यायचे असतं. तर बघा, व्हॅलिड ब्रेकआउट कधी? जेव्हा प्राइस एक झोनच्या वरती क्लोज होते, एक चांगली मूव्हमेंट किंवा चांगली व्हॉल्यूम त्यामध्ये असते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, की एक ब्रेकआउट हा स्ट्राँग ब्रेकआउट आहे असं म्हणतो. प्राइस आणि जेव्हा एक होल्ड प्रॅक्टिस करण्यासाठी जेव्हा परत येते आणि पुन्हा ती वरती होल्ड करते, तेव्हा त्याला आपण एक स्ट्राँग ब्रेकआउट असं म्हणू शकतो. त्याला व्हॅलिड ब्रेकआउट असं म्हणू शकतो. तर फेक ब्रेकआउट कोणता? तर बघा, प्राइस या ठिकाणी आली, ब्रेक दिला, प्राइस पुन्हा परत आली.
परंतु बॅक टेस्ट करता ती होल्ड न करता ती काय करते, ती पुन्हा प्राइस त्या ठिकाणी ती लेव्हल्स पुन्हा आतमध्ये येते. म्हणजेच त्या ठिकाणी ती रिजेक्ट करते वरती जाण्यासाठी. त्याला आपण फेक ब्रेकआउट असं म्हणतो. व्हॅलिड ब्रेकआउटमध्ये प्राइस त्या एरियाला ब्रेक करून अपसाइडला जाते आणि त्यालाच आपण ब्रेकआउट म्हणतो. परंतु फेक ब्रेकआउटमध्ये प्राइस ब्रेक करते, पुन्हा त्या लेव्हलवर येते आणि ते लेव्हल पुन्हा ब्रेक करते आणि प्राइस आतमध्ये येते. त्या एरियाला आपण फेक ब्रेकआउट असं म्हणतो. हा एक व्हॅलिड ब्रेकआउट आहे आणि हा एक फेक ब्रेकआउट आहे. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम चार्टचे लेव्हल मार्क करण्यासाठी आपल्याला हाय टाईम फ्रेमचा उपयोग करणे गरजेचे आहे. त्यानुसार आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हल ड्रॉ करणं खूप इझी जातं. एक मेजर कन्सेप्ट आहे. त्यानंतर रिएक्शन, प्राइस कुठे रिएक्ट करते ते बघणं गरजेचं आहे. सपोर्ट एरियामध्ये रिएक्ट करते आहे की रेजिस्टन्स एरियामध्ये रिएक्ट करते आहे ते बघणे गरजेचं. त्यानंतर एक झोन, ते झोन डिमांड झोन म्हणजेच आपण त्याला सपोर्ट एरिया झोन असं म्हणतो आणि रेजिस्टन्स एरिया झोन जो की सेलरचा झोन, तो सप्लाय झोन, तो एक्झॅक्टली आहे की नाही बघणे गरजेचं आहे. त्यानंतर कारण त्या ठिकाणी जर कुठलाही पॅटर्न त्या ठिकाणी बनत असेल एरियामध्ये किंवा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट झोनमध्ये, तो रिफाईन करणे फार गरजेचं असतं. त्यानंतर त्यासाठी वाढ बघणे आणि एक सेटअप आपल्या जवळ ठेवून त्यानंतर एंट्री घेणे फार गरजेचं असतं. जर तुम्हाला लेबल कशी ड्रॉ करायची हे माहीत नसेल, तर एक व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेला आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेबल ड्रॉ कसे करायचे ते बघू शकता. तर बघा मित्रांनो, एक प्रॅक्टिकल सेटअप बघूया. सपोर्ट रिएक्शन एंट्री कशी करतो बघा. प्राइस ही डाउन ट्रेंडमध्ये खाली येते आणि प्राइस सपोर्ट एरियामध्ये आल्यानंतर प्राइस रिएक्शन देते आणि प्राइस बाहेर त्याला वरती घेऊन जातं. परंतु बघा, या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची नाही. या ठिकाणी लगेच एंट्री घ्यायची नाही. टच झाली म्हणजे लगेच. तेव्हा प्राइस त्या ठिकाणी एक स्विंग हाय बनवून जेव्हा स्विंग लो बनवेल आणि प्राइस जेव्हा पुन्हा बॅक टेस्ट करण्याचा प्रयत्न करते, खाली येते आणि हीच हीच लेव्हल स्ट्रॉंग आहे की नाही हे बघण्याचा जेव्हा प्रयत्न करते, त्यालाच आपण रिटेस्ट असं म्हणतो. हा जो एरियामध्ये स्विंग लो म्हणतो, त्याला आपण रिटेस्ट या ठिकाणी आपण एक एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. त्यालाच आपण एक व्हॅलिड एंट्री असं म्हणतो. तर बघा, या ठिकाणी काही मिस्टेक आहे सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये. तर बघा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हल ड्रॉ करत असताना काही मिस्टेक आहे, त्या आपण अव्हॉइड केल्या पाहिजेत. बघा, चार्टवर अप्लाय करत असताना खूप ठिकाणी स्विंग हाय आणि स्विंग लो दिसतं. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मार्क करून सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेव्हल ड्रॉ करू नये. हायर टाईम फ्रेमिंगचा वापर करावा. एक्झॅक्ट प्राइस ला मार्क करणे फार गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी जर झोन दिसला आणि त्या ठिकाणी मार्क करणे हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कुठल्याही ठिकाणी ब्लाइंडली एंट्री घेऊ नका. सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेव्हल जवळ आहे का हे चेक करणे, त्यानंतर एंट्री करणे फार गरजेचं असतं. नंतर ओल्ड लेव्हल, एखादी ओल्ड लेव्हल घेतलेली आहे आणि त्याचा रिलेव्हन्स करंट लेव्हलशी नाही. त्या ठिकाणी जर एंट्री घेत असेल, तर ती फेक एंट्री झालेली आहे. त्या ठिकाणी लॉस होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. नंतर बघा, जर त्या ठिकाणी एस-एल लावलं नाही, तर त्या ठिकाणी प्राइस लेव्हल करून आपल्याला लॉस देण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून आपण एक निश्चित आणि स्ट्रॉंग आपल्याला एक स्टॉप लॉस लावणे गरजेचं असतं. तर बघा, बेस ट्रेडिंग कधी होतं, तर बघा बेस लेव्हल बेस आपल्याला जेव्हा माहिती असतं आणि त्याचा रिलेव्हन्स करंट असलेल्या प्राइस सोबत होतं, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी क्लीन एंट्री आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आजच्या या सेशनमध्ये आपण हे सर्व शिकलेलो आहे. कशा पद्धतीने सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेव्हल ड्रॉ करायच्या आणि ते मार्क करून आपल्या एंट्री आणि एक्झिट कसं फाइंड करायचं ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. की बघा, की आणखी आपण खूप चांगले-चांगले एपिसोड आपल्याकडे येत आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.